करडं आता थैलीत भरलेली आहेत या ठिकाणी भाऊंची. आपला दिवस निघतोय पडेल बघा कसा. आता 6 वाजून गेले ते आम्ही बघा थैलीत ठुल्यात जाळ्यात नाही आहेत ना. कोकरी विक्री भरपूर आहेत. पाजणी बघा इथं बी पाजणी आहे. तिकडं बी असं एक खास हे कोपरा मला वाटतं मित्रांनो बारक्या पिल्लांसाठी असते पाजणी म्हणून. बघा दादा कोणतं गाव? आपल्या महाराजांची आपली गाठ पडली. व्हिडिओ बघता युट्यूबला डेली ब्लॉगिंग टाकतो. तर मित्रांनो हे आपलं व्हिडिओ बघतात या ठिकाणी बाजारात आपल्याला भेटलेलं आहे. ठिकाणी बघा आपलं लसीकरण चाललंय. सगळेजण धरते ते बिरते ते बघा. हे आपलं डॉक्टर आहे तिकडले फेमस. सगळ्यांची मेंढरं टोचतात आणि सर चहा प्यात ते. सर कसा चहा झालाय? मस्त मस्त. अरे एक नंबर. वाड्यावरचा चहा? नाही याच्यापेक्षा अजून काही सांगू का? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो ब्लॉग आज खूप सकाळी चालू केला आहे. कारण का तर मित्रांनो आज पुन्हा आम्ही चाललेलो आहे बाजारला. मागच्या वेळी 2-3 करडं दिली. आता विशारडांना काय दूध नाही एवढं भागा नाही पिल्लांचं, म्हणून आता आपलं काही चालवलं नाही. आपल्या भाऊंची 2-4 पिल्लं चालवले ते. तर आज सुद्धा मी तुम्हाला लोणंद बाजारातलं एकदम मस्त वातावरण दाखवणारी. चला. करडं आता थैलीत भरलेली आहेत या ठिकाणी भाऊंची. आपला दिवस निघतोय पडेल बघा कसा. आता 6 वाजून गेले ते आम्ही बघा थैलीत ठुल्यात. थैलीत जातात मस्त. आणि आता आम्ही चाललेलो आहे बाजाराला मित्रांनो. लोणंद बाजारात आपली पाजणी आणली होती. आणि आपलं कसं असतं पाजणी आपलं जे माल आणलाय त्या विकल्यानंतरच मी शूटिंग काढतो. भरपूर माल विकला जातो. आज सुद्धा आपली पाजणी काय लवकर विकलेली आहे. कशी विकल्या ते बाजार आज त्या दिवशीपेक्षा जास्त बाजार फुल भरलेला. आता बोकडं बिकडं आणल्या ते बघा. ही भरपूर बोकडं अशी कुकरी बिकरी आल्या त्या. आणि आज बाजार फुल होता. आता बाजार वाईज कमी झालाय मित्रांनो. बघा इकडे शेरड बिरड ही पाजणी बघा केवढीशी आहेत. मामा कोणतं गाव आपलं? हा वडगाव होय. हे कोकण नर आहेत का मादी? एक नर एक मादी. कशी देणार आता यांना? कशी द्यायची? दोयचं 4,000 होय. कशी मागतात? मागतात कशी? 2,500 दोन्ही होय. तर मित्रांनो या ठिकाणी बघा ही 2 बारकी पाजणी किती दिवसाची आहे ती? 2-4 दिवसाची पाजणी पिल्ल मित्रांनो. मामांचं म्हणणं आहे 4,000. व्हिडिओ बघणार कोणतं गाव दादा? बावधन ना. व्हिडिओ बघता ना? हा मटावलंय. अरे वा. तर मित्रांनो आपलं भाऊ बघा हे आपलं महाराज बी आले तर या ठिकाणी आपल्या महाराजांची आपली गाठ पडली. व्हिडिओ बघता युट्यूबला डेली ब्लॉगिंग टाकतो. तर मित्रांनो हे आपलं व्हिडिओ बघतात या ठिकाणी बाजारात आपल्याला भेटलेलं आहेत. खरंच खूप भारी वाटते. असं आपल्याला ओळखणारे जर भेटले ना असं वाटतं आपलं कोणते आहे बाजारामध्ये. मित्रांनो दावणी मोकळे झाले ते. बाजारात मी लई लेट आलेलो आहे. आपली भरपूर कोकरी विक्री बाजारात आले ते. या बाजार मोकळा होत आलाय. आता गाड्या भरल्या असतील. आता गाड्या आपल्याला तिकडं जावं लागेल. गाड्या भरल्यात का नाही भरल्यात ते बघायला. शेरड बिरड सगळा माल संपला राव मित्रांनो. हे 10 वाजता सगळा बाजार मोकळा होतो नाही का. सगळं बाजारातलं सगळा माल खपला जातो. कसे दावण बिवण. आता तिकडं रस्त्यावर गेलाय भरपूर माल. इकडं घेतले ते खरेदी केली. इकडं आले ते सगळी बोकडं बिकडं. तिकडून आपले आता हे घेऊन जाणार दुकानदार ह्यांचं सगळं होणार. इथं बी हे विकतात मित्रांनो एकमेकांना तिकडून बाजारात ना आणून. ठिकाणी या मामांनी बघा कसला मोठा बालिंगा आणलाय. मामा बालिंगा तुमचा आहे काय? कुठलं गाव? हा राखच आहे होय. तर मित्रांनो या ठिकाणी बघा एकदम मोठा असा बालिंगा आणलेला आहे मामांनी. कसा मागते ते याला? कसा मागते ते? हा 20 पर्यंत. होय. तुमचं काय म्हणणं आहे? 25-26. हा तर मित्रांनो हा बालिंगा बघून घ्या. भरपूर मोठा असा बालिंगा आहे. 20 पर्यंत मागते ते याला. मामांचं म्हणणं आहे 25-26 पर्यंत गेला पाहिजे का नाही मामा? हा वाडा बिडा कुठं जातो चारणीला? रायगड मध्ये असतो पालीला. हा रायगड मध्ये पालीला असतो. आता राखाला आला का? हा राखाचं मामा येतो काय. बघा मित्रांनो बाजार अख्खा फुल भरलाय नाही का. आता तरी लय कमी झालाय. लय माल गेला बाजारातून. स्टार्टिंगला माणसांना उभं राहायला जागा नव्हती. एवढी माणसं आल्या ते सगळी बघेल इकडं असं पब्लिक. आज भरपूर माल आला बाजारामध्ये. ठिकाणी बघा कोकरी कसली काय आल्या ते मित्रांनो. एकदम मोठाली नाही का. हे असले आपल्यात कातरलेले लावरे असतात मोठ्या. हे बघा करड बिरड. तुमचे बोकडे आहेत काय मामा? तुमचे बोकडे आहेत?
कुठलं गाव? गाव कोणतं बोला की. होय. हे किती बोकडं? होय. कशी देणार आता यांना? 13,000 रुपयांच्या अवधी. हा सांगाय 13,000 का? हा किती 11 11,500 आणि हा मित्रांनो, मामांचं म्हणणं आहे हे बोकडं 13,000 गेली पाहिजे. बोकडं बी चांगली आहेत, पण 11 11.5 मागते ते नाही का या ठिकाणी. जाळ्यात नाही आहेत ना, कुकरी विक्री भरपूर आहेत. पाजणी बघा, इथं बी पाजणी आहेत. तिकडं बी असं हे खास हे कोपरा मला वाटतं मित्रांनो बारक्या पिल्लांसाठी असते पाजणी म्हणून. हो दादा कोणतं गाव? माळशिरसचं वय. हे 2 कुकरी आणल्यात काय? कशी मागते ते? मागते ती 5.5. 5.5नी? 5.5ला दोन्ही मागते. होय. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं 6,000 रुपये. हा मित्रांनो, 500 रुपये वाचून व्यवहार राहिलेला आहे. तो काय आपली बारके पिल्लं आणल्या ते माळशिरसचं दादा आहेत. आणि मित्रांनो 2 बालिंग खरेदी केलेलं आहेत. वा मामा थांबा की. बालिंग तुम्ही घेतल्यात आहे काय? काय म्हणते? तुम्ही घेतल्यात ना? हो. कुठलं गाव आपलं? हा गाव मोडाळ. मोडाळ्याचं आहे. हो. कसं घेतलं बालिंग? बालिंगा योग्य घेतला 35,000ला, 31,000ला. 1 35ला 30ला. तर मित्रांनो बघा या ठिकाणी 2 बालिंग चालवल्या ते. अजून माग येत आहे. येतोय का? हा, येतोय हा 30,000. हा हो या मामांनी खरेदी केल्या ते ठिकाणी मेंढ्या आता विकलेल्या आहेत मित्रांनो. हो का, हे आपल्या सगळ्या मेंढ्या पाळायसाठी मेंढ्या विकल्या जातात. बघा इकडं यांनी घेतले ते असं 1 बालिंगा. आणि किती तुमचे आहेत काय मामा? तुमच्या मेंढ्या आहेत काय? हा हा तुमच्या मेंढ्या आहेत काय? होय. तर या पाळायसाठी किती मेंढ्या आहेत सगळ्या वाट्या? हा 15 मेंढ्या मित्रांनो पाळायसाठी विकलेल्या आहेत. आणि हा 1 नर म्हणजे बालिंगा. बघा सगळं आपली रेडक इकडं बाहेर रेडक बांधली जातात. हे आपली नेत्यात नाही का पाळायला. हो जर्सी गाया बिया विकायला आलेत इथं. हे कालवाडं बेलवाडं इथं बी कालवाडं आहेत. आणि ह्या पाठीमागच्या साईडला बी भरपूर कालवाडं आहेत. बघा कशी आहेत करडं ही. आता ज्यांचा माल खापला नाही त्यांनी घरी चालवलेला आहे. बघा भरपूर बोकडं. तुमची आहेत काय मामा? तुमची बोकडं आहेत? हा बघा आपलं पाहुणं तर मागच थांबल्यात आहे. होय. कशी दिल्यात का घेतल्यात? होय. कशी दिल्यात आहे? 10,700 दिली. हा 10,700. बघा ही सगळी बोकडं मित्रांनो 10,700 दिलेले आहेत या ठिकाणी. कुठलं गाव आपलं? माळशिरसचे आहे. होय. हा बघा हे सगळे बोकडं विकलेले आहेत या ठिकाणी. ठिकाणचं बालिंग बी भरपूर विकलं मित्रांनो, विकलं गेलेले आहेत. बघा कसे आहेत बालिंग. इकडं 2-4 आहेत. हे आता आतमध्ये व्यवहार चाललाय. भरपूर आपले खरेदी करतात हे लोक. हा गावरान हिजापुरी बी आहे इकडं. हा तर कसलं आहे बघा एकदम मोठा आहे. दादा कोणतं गाव? अकलूज होय. अकलूज वरनं केवढ्याला द्यायचं आहे बालिंगा? 55,000. होय. सांगाय किंमत का? केवढ्यापर्यंत मागते ते? मागते 42ला. हा मित्रांनो बालिंगा बी बघून घ्या. एकदम क्वालिटी असा बालिंगा आहे. बघा अकलूज वरून दादा आले ते. त्यांचं सांगायला 55,000 किंमत आहे. 42,000पर्यंत मागितलेला आहे. असं किती आणलेलं? 2च राहिले ते मित्रांनो. बघा या साईडला 1 आणि हा 1. कोणतं गाव दादा? कळस होय. किती बालिंगा आणलेलं? 3 का? विकलं का? होय. कसं दिलं? 50-60 आणि 2 दिलं. आणि हा 1 बालिंगा मित्रांनो राहिलेला आहे. याचं नाक बघा कसं आहे पोपटासारखं. तर आता ह्याला कसं मागते ते? 90,000 सांगायला आहे का? 65ला मागते ते. तर मित्रांनो या ठिकाणी बालिंगा बघून घ्या. एकदम पोपटासारखं नाक आहे याचं. बघा तर आता हे 65पर्यंत मागते ते. सांगायला 90,000 किंमत आहे. वाघरी विकायचं चाललंय आपलं. किलोवरती वाघरी विकल्या जातात मित्रांनो. बघा इथं वजन काटा आहे. सगळं आपलं धनगर बांधव जे आहेत त्यांना वाघरी पाहिजे ती इथून वाघरी घेतात आहे बाजारात भरपूर. बघा आता मित्रांनो लाली बकरी आले ते शिंग आहेत त्यांना. बघा हे लाल कलरची. आता तुमची आहेत काय बकरी? तुमची पिल्लं आहेत काय? कुठून आलाय? गाव कोणतं? खडकी. तर मित्रांनो खडकीवरून दादा आले ते. बघा लाल करल. बाजारात वेगळ्याच जातीची बकरी आले ते. शिंग आले ते सगळ्यांना. कुकरीच कुकरी. हे असं मोठ्याल्या दावणीच्या ते. बघा कसं आहे
एकदम गोल मित्रांनो, जवळजवळ 20-25 असतील इथं. तुमची पिल्ले आहेत काय दादा? तुमची आहेत होय? कुठलं गाव? पिंपरी होय. किती आहेत सगळी? 17 आहेत का? कशी मागतात व्यक्ती? 8,000 मागतात. होय. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं 8,500. 8,500. 500 वाजून व्यवहार राहिलाय का? हा, तर मित्रांनो सगळे 8,000 मागलेली होय. हो सर, सगळं 8 मागतात. हा मित्रांनो, सरसकट 8,000 ही पिल्लं मागितली होती. दादांचं म्हणणे 500 रुपये, म्हणजे अजून 500 रुपये याच्यामध्ये भेटलं पाहिजे. तुम्ही आपलं बंदिस्त गोठा आहे का बकरी विक्री आहेत? नाही, आपला व्यापार. व्यापार आहे का? नाही, तिकडून खरेदी करायचं इकडे विकायचं. हा, तर मित्रांनो व्यापारी दादा आहेत या ठिकाणी. हे सगळं त्यांनी आणल्या ते पोखरी या ठिकाणी. दादा बालिंगा घेतलाय का काय केलंय? नाही, आपला विकायचा. विकायचं. कुठलं गाव आपलं? मुडाळ. मोडाळ्याचं आहे होय. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, दादांनी आपला हा बालिंगा विकाय आणलेला आहे. कसा मागते ते याला? मग तिथे 18-20. 18-20 पर्यंत होय. तुमचं काय म्हणणं आहे? 20-25 पर्यंत. हा मित्रांनो, 25 पर्यंत बालिंगा गेला पाहिजे या ठिकाणी. बघा एकदम मस्त असा बालिंगा आणलेला आहे. तर आपला वाडा वेडा कुठं जातो फिराय? तिकडे जातो नाशिकला. हा, नाशिक साईडला वाडा जातो मित्रांनो. तर बघा हे बालिंगा त्यांना विकायचा आहे. मामा तुमचं काय चाललंय, बरं आहे का नाही? आणि बघा मित्रांनो, सगळ्या पाळायसाठी शेरडा, भरपूर शेरडा आणलेले आहेत विकायला. आता तुमचे शेरडा आहेत काय? तुमचे आहेत शेरडा? होय. कोणत्या जातीचे शेरडा आहेत? काटेवाडी जातीच्या होय. कशा काय शेरडाची रेंज चालली आता? 25-26 हजार रुपयाच्या आसपास चालली. हा, म्हणजे तुम्ही सांगायला का घेते ते खरेदी पण. हा मित्रांनो, शेरडा बी बघा, काटेवाडी जातीचे शेरडा आहेत एकदम अशा नाही का मस्त. आणि किती दूध देते शेरडी? 2 लिटर. 2 लिटर. तर मित्रांनो दादांच्या 2 लिटर दुधाची शेरडी आहेत या ठिकाणी. कोणतं गाव आपलं? साखरवाडी. साखरवाडीचे दादा आहेत. तर बघा शेरडा बी बघून घ्या, एकदम मोठ्या मोठ्या अशा शेरडा आहेत या ठिकाणी. बघा आपलं बोंबील सुकट भरपूर असं विकायला आहे मित्रांनो. बघा सगळं सुकट बिकट हे आपलं भरपूर इथं असं. इथनं आपले धनगर लोक आपली बकरी विकली ते खरेदी करतात सुकट बोंबील या ठिकाणावरून. तर अशी भरपूर दुकानं आहेत मित्रांनो इकडे नाही का, वाघरी विगरी सुद्धा. आपलं भाव बघा काय घेत आहे? हा बघा इथं मित्रांनो या दादांच्या दुकानावरून चपला घ्यायच्या ते आपल्या घरच्या काकीला घ्यायच्यात बहुतेक, आपल्या काकींना. बघा इकडे सगळे आपल्या कोपऱ्या विपऱ्या मित्रांनो. ही आपलीच लोक फक्त कोपऱ्या घालतात. कोपरे आहेत या ठिकाणी. का मामा कोपरे घ्यायचे ते काय तुम्हाला? बघा शिवून आणले ते आपल्या मामांनी. इथं त्यांचं दुकान आहे. कोपरे आता फक्त आपली जुनी लोकच घालतात काय मामा? आताची युवा पिढी काय कोपरे घाला नाही बरोबर. आताची युवा पिढी कोपरे घाला नाही काय. ही जुनी लोक बघा, ही आपली असं कोपरे वेपरे असं पहिल्यापासून घालतात मित्रांनो. तुमचं कसं बनेल तसं यांचं एक कोपरे. आपल्या भाऊंना कागद घ्यायचा आहे मित्रांनो. कागद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बघा इथं या दुकानात आले. सगळ्या ताडपत्र्याने भरले. कसला कागद घ्यायचा आहे भाऊ? पालाला. आता कागद घेतलेला आहे या ठिकाणी. बघा हा भाऊंना कागद घेतलाय आपला 1,500चा. हे पुढे जे दादा चालल्यात ना ह्यांच्याच दुकानावरून घेतलाय. आणि लय आतमध्ये आलोय आम्ही बोळीने. हो कसे तर रस्ते हे आपलं लोणंद गावातलं रस्ते आहेत मित्रांनो. अशा बोळ्या आपलं भाव पुढं चालले ते. इथं तर बघा किती छोटा रस्ता आहे आता. हो का, हे असं पाऊल वाट आहेत मित्रांनो. आपण बाजारातून आलो आणि आता बराच वेळ झालो, शूटिंग बंद होती कारण का आपल्या इथं आता लसीकरण करण्यासाठी आपले डॉक्टर साहेब आले ते ठिकाणी. बघा आपलं लसीकरण चाललंय. सगळेजण धरते ते बिरते ते. बघा हे आपलं डॉक्टर आहेत इकडले फेमस, सगळ्यांची मेंढरं टोचतात. त्यांनी लस आणलेली आहे. आपले दादा नाना अंकुश भाऊ ही सगळ्यांचं धरायचं चाललंय. आपली आई सुद्धा आले या ठिकाणी. आई लसीकरण चाललंय या. बघा हे असं कलर बिलर केला या. आता जवळजवळ सकाळ धरून मित्रांनो डॉक्टरांनी किती 200 400 ती जवळजवळ 500-600 मेंढरांना लसीकरण केले. जवळजवळ आज हे डॉक्टर मला वाटते हजार बकऱ्यांना लसीकरण करून जाणार आहेत का हो डॉक्टर? हो बरोबर ना. हा आपल्या इकडच्या 1000 बकऱ्यांना
लसीकरण करून जाणार आहेत. आता जवळजवळ 500-600 झालेली आहेत. नानांची त्यांचे बी टोचायचे आहेत मित्रांनो. आता नंबर आपल्यावर आलाय. मेंढरं तर भरपूर पळते ते निस्तित चिंगाट हो का. किती बकरं झालं साहेब? आतापर्यंत 1000 बकरी टोचून झाल्या ते मित्रांनो. हा अजून 400-500 आहेत म्हणजे ते 12 वाजल्यापासून आता 3 वाजेपर्यंत 1000 बकरी टोचले डॉक्टरांनी. त्या बोकडाला सुद्धा लस मारली. आता हो शेरड मारायला चालल्यात. शेरड तर ओरडते हो का. लस टोचायचं चाललंय सगळं. नानांनी सुद्धा मेंढर धरले ते इकडे. शेरड धरा शेरड नाना शेरड धरा. शेरड राहिले ते भरपूर. मित्रांनो आपली सगळी मेंढरं आता टोचून झालेली आहेत आणि आता मेंढरं टोचायची चालली ते ती म्हणजे आपल्या अंकुश भाऊची आणि आपल्या नानांची बघा. आता ह्यांची मेंढरं आणल्या ते वाघरत सगळी इथं टोचते ते आपलं डॉक्टर साहेब. अशी बऱ्याच जणांची जवळजवळ आजच्याला 2-1 मेंढरं टोचले ते मित्रांनो. माझाच अंदाज चुकला ते सकाळ धरणं टोचतच आले ते. आपल्या इकडं पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे आणि आपलं आप्पा या ठिकाणी आले ते. आप्पा डॉक्टरांची आहे का ओळख? कधीपासून डॉक्टर येतात आपल्याकडं? 10 वर्ष आपल्याकडं. तर सगळ्यात जुनं डॉक्टर मित्रांनो फेमस आपल्या भागातलं डॉक्टर आहेत. तर ते डॉक्टर नाही का लय मोठे होते. कुठल्या पदावरती होता सर तुम्ही? सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय शिरूर. हा शिरूरचं औषधांचं आयुक्त. आणि किती दवाखाना होतं तुमच्या ताब्यात? 35 दवाखाना यांच्या ताब्यामध्ये होतं मित्रांनो. आणि 4 तालुक्यांचं डॉक्टर तुमच्या हाताखाली. हा तर आता किती वर्ष झाले ही सेवा चालू आहे? सेवा माझी 40 वर्ष झाली. 40 वर्ष झालं ही सेवा चालू आहे मित्रांनो. आता आपल्या भाऊंची मेंढरं सगळी टोचून घेतात ते. आणि आज मित्रांनो यांचं वय 70 आहे तरी सुद्धा यांनी 2000 बकरी आज टोचले. आजची बकरी किती झाली टोचून? 2000 झाली. 2000 मित्रांनो 2000 बकरी टोचलेली आहेत डॉक्टरांनी. आणि आता सर्वांची बकरी टोचलेली आहेत. बघा आपला आप्पा बसलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. नाना कसा झालाय चहा? हा बघा आईने मस्तपैकी दुधाचा चहा बनवलाय आपल्या सरांसाठी. बसा खुर्ची पुसून द्या आप्पा. मला पितळी चहा द्या. ठिकाणी सर चहा पित ते. सर कसा चहा झालाय? मस्त मस्त. अरे 1 नंबर. वाड्यावरचा चहा? अरे नाही याच्यापेक्षा अजून काही सांगू का? हा की ते हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले ना का तुकाराम मुंड्याची आठवण होते. अरे तुकाराम मुंड्याचं नाव निघाले का चहाच पिऊशी वाटत नाही. हे आपला वाड्यावरचा चांगला आहे ना पण क्वालिटी. 1 नंबर. शेरडाच्या दुधाचा खास सरांसाठी आईने शेरडाच्या दुधाचा चहा बनवलाय. आपली आई बसली सगळीजण इकडे चहा पिते ते मित्रांनो. आणि आपल्या डॉक्टर साहेबांची गाडी बघा बुलेट मित्रांनो. रॉयल एनफिल्ड बुलेट गाडी. आता कुठं जाणार? आता मुळशीला. इथून किती किलोमीटर मुळशी? इथून 70 किलोमीटर अवे फ्रॉम दिस प्लेस. म्हणजे 70 किलोमीटर. हा असं 70 किलोमीटर. आता या गाडीवर जाणार आहेत आपलं डॉक्टर साहेब. तर आईने यारवळीच वांग्याचं कालवण बिलवण केले. स्वयंपाक झालाय. जरा वाईच व्हिडिओ सोडत होतो मित्रांनो. फेसबुकला ह्याला व्हिडिओ सोडत होतो त्यामुळं मला काही उशीर झाला. तर तुम्ही आपलं फेसबुकचं व्हिडिओ पाहत नसेल तर नक्की बघा. राहुल ठोंबरे म्हणूनच नाव आहे. आणि या ठिकाणी बघा एकदम रसरशीत असं वांग्याचं कालवण केले. आता कोणाला जेवण वाढून देते आहे? तुला. जेवण करायची